आकडेवारी पालिकेने समोर दिली, त्यामध्ये 98% काम आहे पूर्ण नालेसफाईचं झालंय, तर मिठी नदीचं काम जे आहे ते 94% पूर्ण झाल्याचे आकडेवारी. हे रतन खत्रीचे आकडे आहेत. 12वीचा आता रिझल्ट लागला आहे, ते आमच्या मुलांनी, त्यांना मी अभिनंदन करताना त्यांच्या मेहनतीने त्यांनी 90, 92, 94, 98% मेहनतीने मिळवले आहेत. पण या ठिकाणी मुंबई महानगरपालिका सपशेल अपयशी आहे. त्यांनी आमच्या 12वीतल्या विद्यार्थ्यांकडून थोडं ज्ञान घेतलं पाहिजे की मेहनतीने 94-98% यश कसं मिळतं. त्याचे क्लासेस 12वीच्या या विद्यार्थ्यांकडून महानगरपालिकेने लावले पाहिजेत. मुंबईमध्ये पाणी कपातीचा देखील प्रश्न, जसा नालेसफाईचा मुद्दा आहे तसाच प्रदूषणाचा देखील मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण का मुंबईमध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत, झाडांची छाटणी केली जाते, त्यामुळे प्रदूषण वाढतंय, नागरिक देखील संतापले आहेत. त्यामुळे हे 2 वेगळे मुद्दे आहेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाआधीची नेहमीची प्रक्रिया आहे. पावसाच्या अगोदर अशा पद्धतीच्या फांद्यांची छाटणी करणं हे आवश्यकही कधीकधी असतं, पण ते मूळ वृक्षाला किंवा झाडाला इजा न पोचवता किंवा त्याला न संपवता केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. किंबहुना जर छाटली योग्य पद्धतीने नाही तर पूर्ण झाड वाऱ्याने निखळून पडलं तर त्यातनंसुद्धा दुर्घटना होतात, हे आपल्याला माहिती आहे. पण मूळ वृक्षालाच उखडवून टाकणे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. नागरिकांचं त्या बाबतीतलं म्हणणं बरोबर आहे. आणि प्रदूषणाला तर मुंबईतल्या सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये या विकासकांचे, बिल्डरचे प्रीमियम्स 50% करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या 12,000 कोटीला तर यांनी लुटून बिल्डरांना दिलंच. पण त्याच काळामध्ये एकत्रित विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या किंवा बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की आता सर्व बिल्डर त्या बांधकामाला अचानक सुरुवात केली आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या विकासाच्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौपट काम सिमेंट कॉन्क्रीटचं मुंबईत सुरू आहे. आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरेंनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मलिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास गुदमरवण्याचं काम आदित्यची तुम्ही का केलं, हा आमचा त्यांना सवाल आहे. पालघरच्या विक्रमगडमध्ये आहे, ते भाजपकडून पैसे वाटल्याचा निवडणुकीच्या दिवशीचा प्रकार व्हिडिओ व्हायरल होतो. असे डॉक्टरेट केलेले व्हिडिओ, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले व्हिडिओ याला आम्ही मानत नाही, असत्य आहेत. आमचा याच्यामध्ये काही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे ज्यांनी तक्रार केली तर निवडणूक आयोगाकडे करू शकतात. सर, पुण्यातला जो अपघात झाला त्यावरती विरोधक वारंवार गृहमंत्र्यांचा राजीनामा जे आहे ते मागताना पाहायला मिळत आहेत. हा विषय जो आहे तो विरोधक पुण्यातल्या घटनेवर दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या परिवाराशी विरोधकांची संवेदना नाही. किंबहुना ती असती तर त्यांनी भूमिका त्या आपल्या बेजबाबदार कृत्यात त्या केलेल्या कार चालकाने किंवा मालकाने त्या कृत्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या परिवाराशी त्यांनी संवेदना, मदत, भेटी किंवा अन्य काही गोष्टी केल्या असत्या. विरोधक ते करताना दिसत नाहीत. विरोधक केवळ याचं राजकारण करतायत. देवेंद्रजींनी यावर कडक भूमिका घेतली. ज्या मंडळाने हा निर्णय दिला, जी क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्यात सरकारी हस्तक्षेप कमी असतो किंवा नसतोच. आणि देवेंद्रजींनी या प्रकरणामध्ये सडेतोड पुन्हा कायद्याचं राज्य आणि पुन्हा यावर आपण त्याला म्हणू बेल कॅन्सलेशन, या सगळ्या भूमिका देवेंद्रजींनी घेतल्या आहेत. आणि त्यामुळे याच्या देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करणं हे केवळ राजकारणापोटी चालू आहे. एक संभ्रम निर्माण केला आणि याबद्दलची सर्वंकष चौकशी देवेंद्रजींच्या माध्यमातून होईल, त्यावेळेला खरं समोर येईल. सर, मुंबईतील पाणी पुरवठा हा 10% झाला. पाणी कपातीचे संकट जे आहे ते मुंबईकरांवर आहे. साठे धरणाचा पाणी साठा जो आहे तो कमी झालेला आहे. योग्य नियोजन ही मुंबई महानगरपालिकेने करणारी गोष्ट आहे. महापालिका अजूनही मुंबई शहरात पडणारा पाऊस, बाहेरच्या जिल्ह्यातून येणारं पाणी, आपली साठवण्याची कॅपॅसिटी या आधारावर वितरणाच्या भूमिका यामध्ये कुठेतरी कमी पडते आहे.
गेल्या 25 वर्षामध्ये किमान उद्धवजींनी आणि त्यांच्या सरकारने लिकेजमध्ये आणि बाष्पीकरणामध्ये जेवढं पाणी मुंबईचं जातं आहे ते जरी वाचवलं असतं तरी एकाच वेळेला 2 मुंबईला पाणी पुरेल एवढं पाणी आपल्याकडे राहिलं असतं. या सगळ्यात नियोजनाचा ठिसाळ प्रकार आणि गेल्या 25 वर्षामध्ये उबाटा सेनेने केलेले कुकृत्य याला जबाबदार आहे. सर, आगामी या निवडणुकीमध्ये महायुतीतले सगळे घटकपक्ष होते, त्यांना युतीचा धर्म पाळण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले होते. परंतु आपण जर पाहिलं तर गजानन कीर्तीकरांचं जे वक्तव्य समोर येत आहे, त्यांनी त्यांच्या मुलाला उघड पाठिंबा दिल्याचं चित्र सध्या स्पष्ट होते, कारण त्यांनी जसे प्रतिक्रिया दिली आहे. हा युती धर्म पाळला गेला नाही का, काय तुमचं काय म्हणणं आहे? नंबर 1, महायुतीतल्या उमेदवाराला निवडून आणणं, देणं, त्यासाठी उभं राहणं हे महायुतीतल्या सर्व पक्षांचं कामच आहे. गजानन कीर्तीकर यांचं विधान आणि त्या आधारावर त्यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, त्याचा विरोध करतो. दुसरा मुद्दा, त्यांच्यावरच्या कारवाईचा विषय हा महायुतीतला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असला तरी तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.